नमस्कार पॅरेंट्स, हॅलो. आजचा टॉपिक खास आहे शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या आयांसाठी. आपल्या मुलांनी स्वतःची कामं स्वतः कधी केली पाहिजे आणि आपण ते कधी शिकवावं. आजकाल पालकांच्या तक्रारी सारख्या असतात. माझं मूल अभ्यास करत नाही, बॅग भरत नाही, बूटही स्वतः घालत नाही. मग प्रश्न पडतो, हे शिकवायचं कोणी आणि कधी? पण आपल्याला वाटतं लहान आहे अजून, करेल हळूहळू. पण हेच हळूहळू कधी सुरू होत नाही. फॉर एक्झाम्पल, 5 वर्षाचं मूल काही गोष्टी स्वतः करू शकतं, पण आपण त्याला प्रॉपर गाईड केलं पाहिजे. उदाहरणार्थ काय करायचं, तर स्वतःचे कपडे त्यांनी स्वतः निवडून ठेवले पाहिजे. शाळेची बॅग भरताना टाइम टेबल बघून ती बॅग भरली पाहिजे. आपल्या प्लेट्स स्वतःहून त्यांनी धुतल्या पाहिजे. कपडे त्यांनी स्वतःहून घातले पाहिजे. सुरुवातीला गडबड होईल, विसरतील, पण शिकायला वेळ द्यावा लागेल आपल्याला. आपल्यालाही लागला होता. पण आपण काय करतो, पटकन सगळं करून देतो आणि विचारतो, झालं का रे, ओरखलं का रे, असं सारखं सारखं विचारतो आपण. आणि हे चुकलं की आपण रागवतो त्याला. आपण काय करावं, रोजची कामं एक यादीत ठेवायची आहे. बॅग भरायची, बाटली भरायची, युनिफॉर्म ठेवायचा, हे एक यादी बनवून द्या त्यांना. त्यांना काम सांगण्याऐवजी आता पुढं तू काय करणार असं विचारून त्याची जबाबदारी वाढवायची आहे. चूक झाली, विसरलं तरी शांत राहा. बघा आपण यावरून काय शिकलो हे विचारायला विसरू नका. आणि मनात तुमच्या लक्षात ठेवायचं आहे, आपल्या मुलांचं काम करून देत नाही आपण, तर त्यांचं कॉन्फिडन्स, त्यांचं शिस्त, त्यांचा आत्मविश्वास आपण वाढवतो आहोत. ऍट लास्ट तुमचं मूल काही काम करतं घरात का काहीच नाही? तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. थँक्यू.